विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मोठं यश मिळालंय. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी नंदनवन परिसरात छापा घातला आणि अवैध शस्त्रांसह एका व्यक्तीला अटक केली. आरोपींकडून 2 देशी बनावटीचे पिस्तूल, मॅगझिन आणि 3 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. गुन्हे शाखेच्या पथकाला गस्तीदरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीवरून गुन्हे शाखेचं पथक नंदनवन परिसरातील हसनबाग इथं पोहोचलं. काशिफ गनी शेख हबीब नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली. घेतलेल्या झडतीतून त्याच्या घरातून 2 देशी बनावटीची पिस्तुलं, मॅगझिन, 3 जिवंत काडतुसं आणि एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या वस्तूंची एकूण किंमत अंदाजे 73,000 रुपये आहे. चौकशी दरम्यान काशिफ गनी शेखनं पोलिसांना सांगितलं की आपण आपली पत्नी आणि मुलावर खूप प्रेम करतो. काही दिवसांपूर्वी एका कारनं आपल्याला कट मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या आणि आपल्या कुटुंबाला हानी पोहोचेल अशी भीती आपल्याला वाटली, म्हणून आपण ही अवैध शस्त्र विकत घेतली, असा विचित्र कबुली जबाब त्यानं दिला आहे. त्यानं ही अवैध शस्त्र नागपुरात काम करणाऱ्या मात्र मूळचा छत्तीसगड येथील टेलर असलेल्या मित्राकडून घेतली असंही सांगितलं. पोलिसांनी शहानिशा करण्यासाठी टेलर मित्राचा शोध घेतला तेव्हा काही दिवसांपूर्वी टेलरचा हृदयविकारानं मृत्यू झाला असं समोर आलं आहे. त्यामुळे आरोपी काशिफ गनी शेखच्या कथेवर पोलिसांना संशय आहे. गुन्हे शाखेनं आरोपीला घातक शस्त्रांसह नंदनवन पोलिसांना सुपूर्द केलं. आता या प्रकरणी नंदनवन पोलीस तपास करतायत.